नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे शेवगाव तालुक्यात ठिकठिकाणी भव्य स्वागत। आज मनोज जरांगे पाटलांचे वादळ आपल्या हजारो वाहनांमधून लाखो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने निघाले। कर्हे टाकळी येथे प्रवेश केल्यानंतर सकल मराठा समाजाने भव्य स्वागत, वाहनाच्या प्रचंड लांबलचक रांगा। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जाणाऱ्या हजारो गाड्यांचा ताफा पैठणहून कर्हे टाकळी तालुका शेवगावमध्ये सायंकाळी 7च्या सुमारास दाखल झाला। त्याचे भव्य स्वागत करण्यात आले। हजारो समर्थक उपस्थित होते। त्यानुसार खानापूर दिशेने रवाना झाले। त्यांच्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर प्रत्येक गावासह ठिकठिकाणी भव्य कमानी उभारण्यात आल्या होत्या। चौकात शेकडो फूट लांबीचे त्यांच्या स्वागताचे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते। जेसीबीद्वारे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। ताफ्याचा तालुक्यात कर्हे टाकळी येथे प्रवेश झाल्यानंतर त्यांच्या ताफ्याच्या मार्गातील कर्हे टाकळी, खानापूर, गोठण, तळणी, शेवगाव शहरमध्ये नित्यसेवा हॉस्पिटल चौक येथे असंख्य जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण केली। येथून रॅलीनंतर क्रांती चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान ठिकठिकाणी जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। त्यानंतर 8:45च्या सुमारास पुढील वडुले, सामनगाव, मळेगाव, निंबे नांदूर, ढोर जळगाव या दिशेने अहिल्यानगरकडे रवाना झाले। मार्गावरील सर्व गावातील ग्रामस्थ, सकल मराठा समाज बांधवांनी जरांगे पाटील यांचे भव्य दिव्य स्वागत केले। त्याचे तालुक्यात उशिरा आगमन झाले तरी हजारो समर्थक सकाळी 11 वाजल्यापासून वाट पाहत होते। येणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागतासाठी थांबले होते। ताफा दरम्यान रुग्णवाहिका व वैद्यकीय सहायता कक्षाची निर्मिती करण्यात आली होती। पिण्याच्या पाण्याची सोय मुस्लिम समाजाकडून अनेक ठिकाणी करण्यात आली होती। शेवगाव तालुका डॉक्टर असोसिएशनने रुग्णवाहिकासह औषधोपचाराची व्यवस्था केली होती। तसेच मार्गावर कुठेही वाहन नादुरुस्त झाल्यास अथवा पंक्चर झाल्यास शेवगाव तालुक्यातील फिटर व पंक्चर दुकानदार यांच्या मार्फत मोफत सेवा देण्यात आली। जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तालुका आतुरला होता। तसेच यावेळी जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्यात शेवगाव तालुक्यातून असंख्य तरुणांसह शेकड्याहून अधिक वाहने त्यांच्या ताफ्यात सहभागी झाली आहेत। शेवगावचे मुस्लिम बांधवांनी जरांगे पाटील यांचे ताफ्याचे स्वागत केले। पिण्याच्या पाण्याची सर्व व्यवस्था मुस्लिम बांधवांनी केली होती। रात्री उशिरा आलेल्या ताफ्यामध्ये हजारो वाहने कार्यकर्त्यांसह सामील झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती। अहिल्यानगर पोलिसांमार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटायचे नाही। मनोज जरांगे, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आता मागे हटायचे नाही आणि मुंबईत गेल्यावर काही अडचण आल्यास तुम्हाला काय करायचे ते सांगायची आता गरज नाही। शेवगावकरांनी भव्य दिव्य स्वागत केल्याबद्दल संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी धन्यवाद देऊन आभार मानले। तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। आईला शेवगावकरांनी जिरीलीच वसडायची। आता आरक्षण घेऊन तर तुम्ही मग हटायचं नाही। जरी तुम्ही आता सगळेजण मुंबईला या आणि ज्यांना यायचं नाही त्यांनी मागची बाजू सांभाळा। आम्हाला त्रास दिला तर तुम्हाला माहिती आहे काय करायचे। आता हटायचं नाही, सगळ्यांनी एक जीवाने काम करायचं। माझी तब्येत बरोबर नाही, मी पावसातले भिजलोय, त्याच्यामुळे आणखीन आम्हाला 200-300 किलोमीटर जायचं। एवढंच सांगतो, अशी संधी पुन्हा नाही। निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे, सगळ्यांच्या लेकराबाळाचं कल्याण होणार आहे। त्याच्यामुळे कोणीही मागं राहायचं नाही। त्याला बघू तर मी तू टेन्शन न घेऊ त्याचं। चला, तुम्हाला सगळ्यांना जय शिवराय। प्रचंड संख्येने जमला त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय शिवराय। सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं दादांचा सन्मान या ठिकाणी होतो। चला, मुस्लिम समाज सत्कार करा दादांचा। प्रशांत बाफणा, जिल्हा प्रतिनिधी, अहिल्यानगर, 8055 44 03 85। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच लाईक आणि शेअरही करा।